अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला एक प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. हे काही नुकसान झालं ते भरून निघणार नाही, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासोबत येणार नव्हतो, परंतु काही वृत्तपत्रांनी हा अपघात याच्यामागं काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत असतात. कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढं सांगायचं. पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र हा निव्वळ अपघात आहे, यामध्ये कोणतेही राजकारण नाही असं शरद पवारांनी यावेळी सांगितलेलं आहे. दरम्यान इकडे मेडिकल कॉलेज मधला हा परिसर जिकडे आता कार्यकर्त्यांची गर्दी प्रत्येक मिनिटागणिक वाढतेय आणि ज्या वाहनातनं हे पार्थिव आता अजित पवारांचं रवाना होईल ते वाहन देखील तिकडे आहे. थोड्याच वेळामध्ये हे पार्थिव इकडून रवाना होईल आणि विद्याप्रतिष्ठान प्रांगणातल्या मैदान परिसरामध्ये पोहोचेल आणि तिकडे ते पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या काटेवाडीत पोहोचेल, नंतर अंत्ययात्रा निघेल आणि सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पलीकडचं आहे. हा रस्त्याला हे प्रचंड मोठा धक्का आहे. हे कर्तृत्ववान निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. हे काही नुकसान झालं ते भरून निघणार नाही, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासोबत येणार नव्हतो, परंतु काही वृत्तपत्रांनी हा अपघात याच्यामागं काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत असतात. कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढं सांगायचं.